नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. नमस्कार, नागराज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नागराज न्यूजने सुरू केलेल्या रयतेचा दरबार या सदरामध्ये आज आपण पोहोचलेलो आहोत. लांबोटा या गावामध्ये. लांबोटा गावातील काही मतदार या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी बिनबुडास अशी चर्चा करणार आहोत. काय एकंदरीत या भागाचे प्रश्न आहेत, येणारा उमेदवार कसा असावा, त्यांच्याकडे काय अपेक्षा असतील, या सर्व गोष्टीचा आज या ठिकाणी आपण या मतदारांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आज सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं नागराज न्यूजमध्ये स्वागत आहे. आज सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे. एकंदरीत सर्व प्रकार पाहता या भागाच्या मूळ समस्या काय आहेत का बघा. नमस्कार. या भागाच्या समस्या म्हणजे एक तर 9 वर्षानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन लागले. आणि ज्यावेळेस आम्ही इथून आमच्या गावातून मनाशोडून जिल्हा परिषद मतदारसंघातून जो उमेदवार निवडून दिला तो उमेदवार आमच्या गावामध्ये एकही दिवस आलेला नाही. कसलेच एक सुद्धा काम आमच्या गावामध्ये केलेलं नाही किंवा ते फिरलेला सुद्धा नाही, दिसलेला सुद्धा नाही. काम तर कसलंच नाही त्यांचं. बरं, आता जो येणारा उमेदवार असेल त्याच्याकडे तुम्हाला काय अपेक्षा असतील? येणारा हा उमेदवार सुशिक्षित उमेदवार आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जो उमेदवार आहे जिल्हा परिषदचा तो सुशिक्षित आहे. त्यांच्याकडून आम्हाला कामाची अपेक्षा खूप आहे आणि ते करतील हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. आणि पंचायत समितीसाठी सुद्धा एक पत्रकाराची मेसेज आहे, ते पण सुशिक्षित आहेत, ते पण काम चांगलं करू शकतात. त्यांचं पण संघटन चांगलं आहे, खूप चांगलं काम आहे. आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे. संघटन कौशल्य आणि उच्च शिक्षण असलेल्या उमेदवाराला या जिल्हा परिषदेमधून आम्ही प्रतिनिधी म्हणून पाठवणार आहोत असं या ठिकाणी सांगितलं. मग काय सांगाल, काय वाटतंय, काय परिस्थिती आहे तुमच्या भागाची, कोण निवडून येईल आणि कोण उमेदवार असावा? मला काही माहिती. या ठिकाणी काही तरुण मंडळी आहेत. आता तुम्ही तरुण आहात, काय समस्या आहे त्या भागाच्या, तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतं की कोण उमेदवार असावा? काँग्रेसचाच असं काय कारण काय? काँग्रेसप्रती प्रेम असलेला तरुणांना सोबत तरुणाचा काय समस्या आहे? बेरोजगारी आहे, नोकऱ्या आता येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यात तुमच्या भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा उमेदवार कुठल्या पक्षाचा आणि कोण असतो? तरुणाच्या हाताला काम देण्यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्न करत आहे, त्यामुळे काँग्रेसचाच उमेदवार निवडून दिला जाईल असं या ठिकाणी म्हटलं जातं. आणखीन काही नागरिक आपल्यासोबत काय सांगाल एका सर्व परिस्थिती पाहता काय वाटतं की येणाऱ्या पुढच्या या जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसला म्हणजे बहुमत मिळालं आणि काँग्रेसची सत्ता जिल्हा परिषदेमध्ये येईल? काँग्रेसला बहुमत मिळेल. हे बाबा काँग्रेसला भरपूर मतदान 7 काय समस्या आहे तुमच्या, काय अडचणी आहेत सध्या? रस्ता नाही गावात जायला. गावात जायला रस्ता नाही. आणखी काय मंडळी आपल्यासोबत आहेत. एकंदरीत सर्व प्रकार पाहत आणखीन कोणी बोलतोय का? तर काय एकंदरीत आता तुम्ही मला सांगितलं आहे की तरुण उच्च शिक्षित आणि सर्वांच्या जनसंपर्कात आपल्याला मला एक सांगा सध्या मला एक गोष्ट मला बोलायची त्या आमदार साहेबांना, चांगल्या आमदार साहेबांना मागच्या वेळेस बनले होते की मी न धरणारा जिल्हा अध्यक्ष करतो. का त्यांना असं न धरणारा जिल्हा अध्यक्ष लागतो? आणि काल वडगावच्या बूथ मेळाव्यामध्ये सुद्धा बनले की मी माळकरी जिल्हाध्यक्ष करतो, जिल्हा परिषदचा अध्यक्ष मी माळकरी करतो. मागच्या वेळेस म्हणजे रूम न धरणारा असे का त्यांना लागतात? त्यांना का सुशिक्षित लागत नाही? त्याचं कारण काय? म्हणजे स्वतः कारभार चालवायचा, जनतेकडे लक्ष द्यायचं नाही, निवडून आणायचं, त्यांना रबरी शिक्का करायचा आणि त्यांचा वापर करायचा. काय वाटतं या भागाचा विकास झालाय असं वाटतं तुम्हाला? अहो, आतापर्यंत लोकसभा आली, विधानसभा आली, पंचायत समिती आली, जिल्हा परिषद आली, प्रत्येक वेळेस येतात, नारळ फोडतात आणि तसंच निघून जातात आणि साफसफाई करतात. गुत्तेदार आहेत त्यांचे गावातले येतात, त्यांनी थोडं काहीतरी मशीन फिरवतात, जेसीबी फिरवतात आणि लोकांची दिशाभूल करतात. तो ह्या कामाची वर्क ऑर्डर झाले, ह्या काम चालू करणार आहे. आत्तापर्यंत 5 वर्ष झाले आम्ही हेच बघतोय. पावसाळ्यामध्ये लेकरा बाळाला शाळेला यायला एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, म्हातारे माणसाला यायला प्रॉब्लेम आहे, सगळ्याच परिसरात जनावरं जायला प्रॉब्लेम आहे. एवढा घाण रस्ता होऊन जाते पावसाळ्यामध्ये. पण इलेक्शन आले किती येतात, साफसफाई करतात आणि काम चालू करतो. 5 वर्ष झाले त्यांचं हेच राडगाणं चालू आहे. आत्ता काही तरुणांनी या ठिकाणी सांगितलं की पण या तालुक्याचे आमदार संभाजी पाटील यांनी खूप मोठा महारोजगार मेळावा घेतला होता. त्यामधून तुमचे अनेक तरुणांना त्यांनी रोजगार संधी उपलब्ध करून दिली असंही त्यांचं म्हणणं आहे. तुमच्या गावात असं काही एक मुलं वगैरे लागली कुठे कामाला?
सर तुम्हाला सांगतो मी, माझं गाव लांबोट्यातून तरी एक सुद्धा नाही, पण मी लांबोटा जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक गावामध्ये फिरलो. कुण्याही एकही गावचं मला एक मुलगा घेतलेला सांग. महारोजगार मेळावा घेतले, त्यांनी बुगीच्या कारखान्याबद्दल बोलले, बाबा आम्ही सगळ्यात मोठा कारखाना आणतोय, 50,000 लोकांना काम देतोय म्हणजे. एका सुद्धा माणसाला आमच्या गावाच्या काम लागलेलं नाही. फक्त ते मतदान आलं की तेवढंच बोलतात, मतदानापुरतंच बोलतात. मतदान संपलं की ते काहीही बोलत नाही. फक्त खोटे आश्वासन देऊन लोकांना येड्यात काढून कसं मतदान घ्यायचं, पैसा किती खर्च करायचा, त्यांना सुंदर प्लॅन झाला आहे की पैशावर किती मतदान विकत घेता येते. त्याच्या पलीकडे त्यांनी काहीही केलं नाही, पण काहीच करणार नाही. मला सांगा, तुम्ही आता बोलता सांगितलं की पैशावर मतदान विकत घेतात. खरंच मतदानामध्ये पैसा चालतो? 100% त्यांनी पैशाच्याच जीवावर उड्या मारतात, कारण त्यांचं कामच काहीच नाही. काम असतं तर त्यांना पैसा वाटायची गरज नाही किंवा गदी गोळा करायची गरज नाही. काम करत नाहीत, केवळ खोटे धूल कापा देऊन जनतेला फसवण्याचं काम करतात आणि पैशाच्या जोरावर ते निवडणुका बाधित लढत आहेत, असंही या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आहे. येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल 9 तारखेला लागणारच आहे. आपण येणाऱ्या काळामध्ये पाहणारच आहोत की काय जनतेचा कौल कुणाच्या बाजूने असणार आहे. मी नागराज न्यूजसाठी किशोर सोनकांबळे, लातूर. आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक काय तुमच्या एकंदरीत समस्या आहे आणि कुठला उमेदवार तुम्हाला म्हणजे योग्य वाटतो, त्या उमेदवाराचा काय अपेक्षा? नमस्कार. त्या लातूर जिल्हा परिषदच्या निवडणुकामध्ये हा गट तर आपण बरेच उमेदवार म्हणजे आपण उभा टाकलेले आहेत. आपल्या म्हणजे विकास करण्यासाठी म्हणा, त्यांच्या कामासाठी म्हणा किंवा राजनीती हिशोबाने. आपला लांबोटा गट यावर्षी नवीन गट पडलेला असून तरी पण लांबोटा गावातून एकही प्रतिनिधी आपल्या पंचायत समिती म्हणा किंवा आपल्या जिल्हा परिषद गटासाठी उमेदवार म्हणून उभा असलेला नाही. हा पहिला तो लांबोटा म्हणून मला थोडीशी खंत आहे. कदाचित गावातला उमेदवार आणि गावातला गट नवीन पडलेला आहे, तर याच्यातनं जर नवीन गावातला असता तरी आम्हाला थोडंसं सोपं पडलं असतं की आपली कामं सांगायला किंवा कामं करून घ्यायला. आता सांगायची गोष्ट म्हणजे आपल्या या गटामध्ये लांबोटा हे गाव सगळ्यात मोठं गाव आहे आणि तसं निलंग्यापासून जवळच आहे. पण याच्या अगोदर आता तरुण म्हणून मी बोलतो की गावात भरपूर अशा समस्या आहेत. त्याच्या अगोदरचे जे काय जिल्हा परिषद होते, कोण होते, पंचायत समितीचे कोण होते, त्यांनी काय कामं केली, ते जर आपण गावात दृश्य बघितलं तर ते एकदम म्हणजे असं खालच्या पातळीचं दृश्य आहे. मेन म्हणजे रस्ता नाही, ते आम्ही पंचायतला जे सांगितले, पंचायत समिती अगोदरच्या ह्याला पण म्हणजे आमदार निवडणुकीला सांगितले, खासदार निवडणुकीला पण आपण सांगितले. ह्या पद्धतीने आम्ही वारंवार करून मित्रमंडळांनी निवेदन दिले, बघितलं, पण फक्त आश्वासन येत आहे. आता 3 वर्ष झाली निवडणूक, आमदाराकडून त्यावेळेस आश्वासन आले, विरोधाकडून जे उभारले होते त्यांच्याकडनं पण आश्वासन आले, पण फक्त नारळ फोडले, पण एकही काम अद्यावत झालेलं नाही. तर त्याच्या असं म्हणायची सुरुवाती झालेली नाही. आता आपला हा मेन रस्ता आम्ही अक्षरशः आता उन्हाळा आहे म्हणून तुम्हाला कदाचित जाता येत आहे, तरी पावसाळ्यात तिथून 1 किलोमीटर शाळा आहे गावातनं. अक्षरशः लेकरं असं पॅन्ट वरी करून जातात. मग आम्ही त्यांच्या विरोधात बी म्हणजे आंदोलन पण केली की बाबा हे असं नाही, असं करा, काहीतरी करा. हे रस्ता झालं, पाणी झालं, लाईट झालं, सगळं सुविधा अधुरे आहेत. पण आता आपल्या लांबोटा गटातून बरेच थांबलेले आहेत. आता आमची इच्छा आहे की कोणीही असो, विकास हा महत्त्वाचा. तुम्ही पुण्याकडे टीका करण्यापेक्षा विकासावरती बोला की बाबा आश्वासन दिल्यापेक्षा तुमचं जरा BJPच्या हिशोबाने तुमचं जरा आहे ना काही, तर तुम्ही काम काय करता, कामं काय करू शकता. आणि निवडून तर येता लोक, कोण ना कोण निवडून येणार, हार जीत ही होणारच आहे. पण त्यापेक्षा तुमच्या अगोदरचे आलेले लोक तुम्ही काम किती केले ह्या विषयावर कोणीतरी बोलावं आणि विकास हा व्हावा. याच्यासाठी आम्ही लांबोटा वासी आहे, त्यांना मतदान करण्यात पात्रच आहोत आणि करणारच. पण विकास या मुद्द्यावर कोणच बोलत नाही. मी फक्त लांबोटा म्हणून बोलतोय, पण लांबोट्याच्या विकासावर कोणच बोलत नाही. तर एवढी अपेक्षा आहे की त्यांनी बोलून विकासाची राजकारण करावं, एवढी नक्कीच विकासाच्या मुद्द्यावर बोलणारा आणि विकास करणाऱ्याच उमेदवाराला येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदान करा.